राज्यात सध्या महायुती सरकारमध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र दिसते। काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे आणि कृतीमुळे जनतेत चुकीचा संदेश गेल्याची चर्चा सुरू आहे, तर चकमेटचं राजकारणही रंगत असल्याचे आरोप होत आहेत। याच दरम्यान एकनाथ शिंदे हे स्वतःच आपल्या पक्षातील काही नेत्यांवर नाराज असल्याची माहिती समोर येतेय। या नाराजीमुळे 2 मंत्र्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विशेष म्हणजे दीपक केसरकर यांचं नाव चर्चेत असून नाशिकमधील भोंडूबाबा प्रकरण आणि काही जिल्ह्यांतील कमी झालेली संघटनात्मक ताकद यामुळे नेतृत्व नाराज असल्याचं बोललं जातंय। नुकत्याच झालेल्या 2026च्या जिल्हा परिषद निवडणुकीत अपेक्षित निकाल न लागल्यामुळेही ही नाराजी वाढल्याचं मानलं जात आहे। याआधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही काही नेत्यांची कामगिरी समाधानकारक नव्हती अशी चर्चा होती। त्यामुळे आता मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे। काही मंत्र्यांचे खाते बदल करून त्यांना इशारा दिला जाऊ शकतो, तर काहींना स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी दिली जाऊ शकते। या सगळ्या घडामोडींमुळे सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे, नेमके ते 2 मंत्री कोण आणि पुढचा मोठा निर्णय कधी होणार? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळाच सस्पेन्स निर्माण झाला आहे, कारण महायुती सरकारमध्ये आतूनच काहीतरी मोठं हलतंय अशी स्पष्ट चिन्ह दिसू लागली आहेत। आणि या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत एकनाथ शिंदे। राज्यात सध्या मंत्र्यांचे प्रताप एकामागून एक समोर येत आहेत। काहींच्या मादग्रस्त वक्तव्यामुळे तर काहींच्या चुकीच्या कृतीमुळे जनतेमध्ये सरकारबद्दल नकारात्मक संदेश जात असल्याचं चित्र दिसतंय। आणि याच पार्श्वभूमीवर चेकमेटचं राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोपही केला जातोय। म्हणजेच वरवर सर्व काही स्थिर दिसत असलं तरी आतून मात्र मोठी हालचाल सुरू आहे का, हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात घर करू लागलाय। कारण एकीकडे राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची विकेट पडल्यामुळे संपूर्ण महायुतीत सावधगिरीचं वातावरण आहे। प्रत्येक मंत्री आता आपल्या हालचाली अधिक काळजीपूर्वक करताना दिसतोय। पण दुसऱ्या बाजूला सर्वात मोठी बातमी म्हणजे एकनाथ शिंदे स्वतःच आपल्या पक्षातील काही नेत्यांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आहे। आणि ही नाराजी साधी नाही, तर थेट कारवाईपर्यंत पोहोचू शकते अशी चर्चा रंगते आहे। त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष एका प्रश्नावर खिळले आहे, ते 2 मंत्री नेमके कोण? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की आमदार दीपक केसरकर यांच्यासह आणखी एका मंत्र्यावर शिंदे नाराज आहेत आणि यामागचं कारणही तितकंच धक्कादायक आहे। नाशिकमधील भोंडूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे केसरकर यांच्यावर झालेले आरोप आणि त्यातून निर्माण झालेली वादग्रस्त परिस्थिती यामुळे सरकारची प्रतिमा धोक्यात आली का असा सवाल उपस्थित होतोय। आणि जर हे खरं असेल तर हा फक्त एका मंत्र्याचा प्रश्न नाही, तर संपूर्ण सरकारच्या विश्वासार्हतेचा मुद्दा बनू शकतो। पण इथेच सगळं थांबत नाही, कारण नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक 2026 मध्ये अपेक्षित निकाल न लागल्यामुळे शिंदे अधिकच नाराज झाल्याची चर्चा आहे। पक्षातील काही मंत्र्यांची आणि आमदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं समोर आलं। काही ठिकाणी तर उघडपणे वाद झाले। कॅमेऱ्यासमोरच झालेल्या या घटनांनी पक्षाची प्रतिमा मलिन झाली असा आरोपही केला जातोय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत मिळतायत। मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जातीये। आणि हा फेरबदल फक्त नावापुरता नसेल, तर काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये मोठे बदल होऊ शकतात। काहींना थेट इशारा देण्यात येणार आहे, तर काहींना त्यांच्या कामगिरीनुसार बाजूला करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। पण इथेच खरा सस्पेन्स वाढतो, कारण सूत्रांच्या माहितीनुसार सर्व मंत्र्यांवर बारीक नजर ठेवली जात आहे, त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जात आहे आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। म्हणजेच येणारे काही दिवस हे अनेक मंत्र्यांसाठी करो या मरोचे ठरणार आहेत। काहींना स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी दिली जाईल आणि जर ते अपयशी ठरले तर त्यांना थेट परिणामांना सामोरे जावं लागू शकतं। त्यामुळेच सध्या मंत्रिमंडळात एक प्रकारची भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे। प्रत्येक मंत्री आता सावध झाला आहे। प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला जातोय, कारण कुठलीही चूक महागात पडू शकते। पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, शिंदे नेमका कोणावर हातोडा मारणार, कोणाचं खातं बदलणार आणि कोणाला थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाणार? कारण हा निर्णय फक्त काही मंत्र्यांपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण महायुतीच्या राजकारणावर होणार आहे। आणि म्हणूनच पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण या सगळ्या घडामोडींमध्ये कोण वर येणार, कोण खाली जाणार आणि कोणाचं राजकीय भविष्य धोक्यात येणार हे पाहणं आता अधिकच रोचक बनलं आहे। आणि या सस्पेन्सने भरलेल्या राजकीय खेळात पुढचा डाव नेमका कोण टाकणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत। या सगळ्या घडामोडींनंतर आता राजकीय वातावरण आणखीच तापलेलं दिसतंय, कारण आत्तापर्यंत जे काही सुरू होतं ते फक्त संकेत होते, पण आता परिस्थिती निर्णायक वळणावर येत असल्याची चिन्ह दिसत आहेत।
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा फटका नेमका कोणाला बसणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आणि विशेष म्हणजे ही नाराजी फक्त एका घटनेपुरती मर्यादित नाही, तर अनेक स्तरांवर जमा झालेल्या असंतोषाचा परिणाम असल्याचं बोललं जातंय. कारण काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा डागाळली, काही ठिकाणी प्रशासनावर पकड कमी असल्याचं दिसलं, तर काही ठिकाणी थेट पक्ष संघटनेत गोंधळ निर्माण झाला. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आता मोठ्या कारवाईची शक्यता. दरम्यान दीपक केसरकर यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे, कारण त्यांच्या संदर्भात सुरू असलेल्या वादामुळे विरोधकांना सरकारवर हल्ला करण्याची मोठी संधी मिळाली. आणि हेच शिंदे यांच्या नाराजीचं एक प्रमुख कारण मानलं जाते. पण इथेच सस्पेन्स अधिक गडद होतो, कारण दुसरा मंत्री कोण यावर अजूनही पडदा आहे. काही राजकीय सूत्र वेगवेगळी नावं पुढे करत आहेत, पण अधिकृतपणे काहीही स्पष्ट झालेलं नाही. आणि यामुळेच मंत्रिमंडळात एक प्रकारची अस्वस्थता पसरली आहे. प्रत्येकजण स्वतःवर कारवाई होणार नाही ना या भीतीत आहे. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेले अपेक्षेपेक्षा कमी निकाल हे देखील मोठं कारण ठरत आहे. कारण ज्या ठिकाणी पक्ष मजबूत मानला जात होता तिथेच अपेक्षित कामगिरी झाली नाही. आणि यामुळे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याआधीच शिंदेंनी कठोर पावलं उचलण्याचा विचार केला आहे असं म्हटलं जाते. काही ठिकाणी तर कार्यकर्त्यांमध्येच मतभेद उघडपणे दिसून आले. कॅमेरासमोरच झालेल्या या घटनांनी पक्षाची प्रतिमा धक्का बसल्याचंही मानलं जाते. आणि त्यामुळे आता नॉन परफॉर्मन्स हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. म्हणजेच फक्त निष्ठा नाही तर कामगिरी देखील महत्त्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील फेरबदल जवळपास निश्चित मानला जातोय. पण हा फेरबदल नेमका कसा असेल? काहींना थेट बाहेर काढलं जाईल का, की फक्त खाते बदल करून इशारा दिला जाईल? हा मोठा प्रश्न आहे. कारण सूत्र सांगतात की काही मंत्र्यांना आधीच इशारा देण्यात आला आहे आणि त्यांना स्वतःला सुधारण्याची संधी दिली गेली आहे. पण जर त्यांनी ती संधी वाया घालवली तर निर्णय कठोर असू शकतो. आणि यामुळेच आता प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. मंत्रालयातील वातावरणही बदललेलं जाणवतंय. बैठका, आढावे, गुप्त चर्चा सगळं काही वेगाने सुरू आहे. आणि या सगळ्यातून एकच स्पष्ट होतंय की मोठा निर्णय अगदी जवळ आहे. पण तो निर्णय नेमका काय असेल, कोणावर गाजेल आणि कोणाला दिलासा मिळेल हे अजूनही गूढच आहे. त्यामुळे पुढील काही तास आणि दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण या सस्पेन्सने भरलेल्या राजकीय खेळात पुढचा डाव नेमका कोण टाकणार आणि तो कोणाच्या बाजूने फिरेल हे पाहणं आता अधिकच रोचक बनलं आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आता राजकीय वातावरण आणखीच तापलेलं दिसतं. कारण आतापर्यंत जे काही सुरू होतं ते फक्त संकेत होते, पण आता परिस्थिती निर्णायक वळणावर येत असल्याची चिन्ह दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा फटका नेमका कोणाला बसणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आणि विशेष म्हणजे ही नाराजी फक्त एका घटनेपुरती मर्यादित नाही, तर अनेक स्तरांवर जमा झालेल्या असंतोषाचा परिणाम असल्याचं बोललं जाते. कारण काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा डागाळली, काही ठिकाणी प्रशासनावर पकड कमी असल्याचं दिसलं, तर काही ठिकाणी थेट पक्ष संघटनेत गोंधळ निर्माण झाला. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आता मोठ्या कारवाईची शक्यता. दरम्यान दीपक केसरकर यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे, कारण त्यांच्या संदर्भात सुरू असलेल्या वादामुळे विरोधकांना सरकारवर हल्ला करण्याची मोठी संधी मिळाली. आणि हेच शिंदे यांच्या नाराजीचं एक प्रमुख कारण मानलं जाते. पण इथेच सस्पेन्स अधिक गडद होतो, कारण दुसरा मंत्री कोण यावर अजूनही पडदा आहे. काही राजकीय सूत्र वेगवेगळी नावं पुढे करत आहेत, पण अधिकृतपणे काहीही स्पष्ट झालेलं नाही. आणि यामुळेच मंत्रिमंडळात एक प्रकारची अस्वस्थता पसरली आहे. प्रत्येकजण स्वतःवर कारवाई होणार नाही ना या भीतीत आहे. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेले अपेक्षेपेक्षा कमी निकाल हे देखील मोठं कारण ठरत आहे. कारण ज्या ठिकाणी पक्ष मजबूत मानला जात होता तिथेच अपेक्षित कामगिरी झाली नाही. आणि यामुळे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याआधीच शिंदेंनी कठोर पावलं उचलण्याचा विचार केला आहे असं म्हटलं जाते. काही ठिकाणी तर कार्यकर्त्यांमध्येच मतभेद उघडपणे दिसून आले. कॅमेरासमोरच झालेल्या या घटनांनी पक्षाची प्रतिमा धक्का बसल्याचंही मानलं जातंय. आणि त्यामुळे आता नॉन परफॉर्मन्स हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. म्हणजेच फक्त निष्ठा नाही तर कामगिरी देखील महत्त्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील फेरबदल जवळपास निश्चित मानला जातोय. पण हा फेरबदल नेमका कसा असेल? काहींना थेट बाहेर काढलं जाईल का, की फक्त खाते बदल करून इशारा दिला जाईल? हा मोठा प्रश्न आहे. कारण सूत्र सांगतात की काही मंत्र्यांना आधीच इशारा देण्यात आला आहे आणि त्यांना स्वतःला सुधारण्याची संधी दिली गेली आहे. पण जर त्यांनी ती संधी वाया घालवली तर निर्णय कठोर असू शकतो. आणि यामुळेच आता प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. मंत्रालयातील वातावरणही बदललेलं जाणवतंय. बैठका, आढावे, गुप्त चर्चा सगळं काही वेगाने सुरू आहे. आणि या सगळ्यातून एकच स्पष्ट होतंय की मोठा निर्णय अगदी जवळ आहे. पण तो निर्णय नेमका काय असेल, कोणावर गाजेल आणि कोणाला दिलासा मिळेल हे अजूनही गूढच आहे. त्यामुळे पुढील काही तास आणि दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण या सस्पेन्सने भरलेल्या राजकीय खेळात पुढचा डाव नेमका कोण टाकणार आणि तो कोणाच्या बाजूने फिरेल हे पाहणं आता अधिकच रोचक बनलं आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आता राजकीय वातावरण आणखीच तापलेलं दिसतंय.
कारण आत्तापर्यंत जे काही सुरू होतं ते फक्त संकेत होते, पण आता परिस्थिती निर्णायक वळणावर येत असल्याची चिन्ह दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा फटका नेमका कोणाला बसणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आणि विशेष म्हणजे ही नाराजी फक्त एका घटनेपुरती मर्यादित नाही, तर अनेक स्तरांवर जमा झालेल्या असंतोषाचा परिणाम असल्याचं बोललं जातंय. कारण काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा डागाळली, काही ठिकाणी प्रशासनावर पकड कमी असल्याचं दिसलं, तर काही ठिकाणी थेट पक्ष संघटनेत गोंधळ निर्माण झाला. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आता मोठ्या कारवाईची शक्यता. दरम्यान दीपक केसरकर यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे, कारण त्यांच्या संदर्भात सुरू असलेल्या वादामुळे विरोधकांना सरकारवर हल्ला करण्याची मोठी संधी मिळाली. आणि हेच शिंदे यांच्या नाराजीचे एक प्रमुख कारण मानलं जाते. पण इथेच सस्पेन्स अधिक गडद होतो, कारण दुसरा मंत्री कोण यावर अजूनही पडदा आहे. काही राजकीय सूत्र वेगवेगळी नावं पुढे करत आहेत, पण अधिकृतपणे काहीही स्पष्ट झालेलं नाही. आणि यामुळेच मंत्रिमंडळात एक प्रकारची अस्वस्थता पसरली आहे. प्रत्येकजण स्वतःवर कारवाई होणार नाही ना या भीतीत आहे. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेले अपेक्षेपेक्षा कमी निकाल हे देखील मोठं कारण ठरत आहे. कारण ज्या ठिकाणी पक्ष मजबूत मानला जात होता तिथेच अपेक्षित कामगिरी झाली नाही. आणि यामुळे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याआधीच शिंदेंनी कठोर पावलं उचलण्याचा विचार केला आहे असं म्हटलं जातंय. काही ठिकाणी तर कार्यकर्त्यांमध्येच मतभेद उघडपणे दिसून आले. कॅमेरासमोरच झालेल्या या घटनांनी पक्षाची